तर 2023 मध्ये एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यात VSR कंपनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणाची परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे इराण इराकमध्ये शिंदेंच्या विमानाला धोका होता असा दावा रोहित पवारांनी 2 दिवसापूर्वी केला होता। या दाव्याची एकनाथ शिंदेंनी पुष्टी केल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। आज घेतलेल्या भेटीच्या वेळी आपल्या दाव्याला शिंदेंनी पुष्टी दिली असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। हे विमान आहे जे एकनाथ शिंदे साहेब स्वतः डावोसला गेले होते। हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दावोसला विमान गेलं होतं। कुठलंही विमान VIP ला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो। फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललोय, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ETC ला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का। आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का, आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं। आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे। आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकली सुद्धा हेच केलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।